श्री स्वामी समर्थ. वृषभ राशी 1 ते 15 मे पंधरवड्याचे राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. या पंधरवड्यात तुमच्या मेहनतीला खऱ्या अर्थाने फळ मिळणार आहे का? आर्थिक स्थैर्य वाढेल की काही अनपेक्षित खर्च मनात चिंता निर्माण करतील? नात्यांमध्ये गोडवा वाढेल की एखादी छोटी गोष्ट मनाला टोचून जाईल? आणि सर्वात महत्त्वाचं, तुमची चिकाटी आणि शांत स्वभाव तुम्हाला यशाच्या शिखरावर नेईल का? चला जाणून घेऊ वृषभ राशीचे पंधरवड्याचे राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. 1 ते मे 15 हा काळ तुमच्यासाठी जणू शांतपणे घडणाऱ्या मोठ्या बदलांचा संकेत देणारा आहे. बाहेरून सर्व काही साधं आणि स्थिर वाटेल, पण आतून अनेक गोष्टी नव्याने आकार घेत असतील. तुमच्या मनात काही दिवसांपासून चाललेली द्विधा मनस्थिती आता हळूहळू स्पष्ट होऊ लागेल. या पंधरवड्यात तुम्हाला समजेल की प्रत्येक गोष्ट वेगाने घडण्याची गरज नसते. काही गोष्टी योग्य वेळ येथेपर्यंत थांबूनच घडतात. तुमचा संयम, स्थिर विचार आणि शांतपणे घेतलेले निर्णय तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं ठरवतील. हा काळ तुम्हाला एक वेगळी जाणीव करून देईल की खरी प्रगती ही केवळ बाह्य यशात नसून मनाच्या स्थैर्यात आणि योग्य दिशेने घेतलेल्या छोट्या पावलांमध्येही दडलेली असते. हा काळ तुमच्यासाठी स्थैर्य आणि प्रगती यांचा सुंदर समतोल साधणारा ठरणार आहे. तुम्ही आतापर्यंत केलेल्या प्रयत्नांची बीजं आता हळूहळू अंकुरू लागतील. काही गोष्टी अपेक्षेप्रमाणे घडतील तर काही ठिकाणी थोडा संयम ठेवावा लागेल. तुमचा शांत आणि व्यावहारिक दृष्टिकोन तुम्हाला कठीण परिस्थितीतही योग्य मार्ग दाखवेल. करिअर आणि व्यवसाय. कामाच्या ठिकाणी तुमची मेहनत आणि सातत्य यामुळे वरिष्ठांची नजर तुमच्याकडे वळेल. काही नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर येऊ शकतात, ज्या सुरुवातीला अवघड वाटतील, पण त्यातूनच तुमची क्षमता सिद्ध होईल. व्यावसायिकांनी नवीन गुंतवणूक करताना थोडा विचार करावा, कारण योग्य नियोजन केल्यास मोठा फायदा होऊ शकतो. सहकाऱ्यांशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवणं फायद्याचं ठरेल. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत हा काळ तुलनेने स्थिर राहील. नियमित उत्पन्न सुरू राहील, पण खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. एखाद्या जुन्या गुंतवणुकीतून किंवा अडकलेल्या पैशातून फायदा होण्याची शक्यता आहे. अनावश्यक खर्च टाळल्यास भविष्यासाठी चांगली बचत होऊ शकते. प्रेम आणि वैवाहिक जीवन. नातेसंबंधांमध्ये हा काळ मधुरतेने भरलेला राहील. जोडीदारासोबतचे क्षण अधिक खास वाटतील. एखादा छोटासा सरप्राईज किंवा एकत्र घालवलेला वेळ नात्यातील जवळीक वाढवेल. अविवाहितांसाठी नवीन ओळखी होण्याची शक्यता आहे, पण निर्णय घेताना घाई करू नये. विश्वास आणि संवाद हेच नातं टिकवण्याचं गमक ठरेल. कौटुंबिक जीवन. घरात आनंदी वातावरण राहील, पण एखाद्या छोट्या कारणावरून मतभेद होऊ शकतात. अशावेळी शांतपणे संवाद साधणं गरजेचं आहे. कुटुंबातील मोठ्यांचा सल्ला उपयोगी पडेल. घरात एखादा आनंदाचा प्रसंग साजरा होण्याची शक्यता आहे. शिक्षण आणि विद्यार्थी जीवन. विद्यार्थ्यांसाठी हा काळ प्रगतीचा आहे. अभ्यासात लक्ष केंद्रित केल्यास उत्तम यश मिळू शकतं. नवीन विषय समजून घेण्याची क्षमता वाढेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना सकारात्मक परिणाम दिसू शकतात. सातत्य आणि आत्मविश्वास तुमचं यश निश्चित करेल. आध्यात्मिक जीवन. या पंधरवड्यात तुमचं मन शांततेकडे अधिक झुकलेलं राहील. ध्यान, प्रार्थना किंवा धार्मिक कार्यात सहभागी झाल्याने मानसिक समाधान मिळेल. सकारात्मक विचार आणि संयम यामुळे तुम्हाला अंतर्मनात स्थैर्य जाणवेल. प्रवास. प्रवासाचे योग आहेत, पण तो जास्त करून कामानिमित्त असू शकतो. प्रवासातून काही नवीन अनुभव आणि ओळखी मिळतील. प्रवास करताना वेळेचं नियोजन आणि सुरक्षिततेची काळजी घेणं आवश्यक आहे. उपाय. दर शुक्रवारी माता लक्ष्मीची पूजा करा आणि ओम श्रीं महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करा. तसेच गाईला हिरवं गवत खाऊ घातल्याने आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होईल. एकूण 1 ते मे 15 हा पंधरवडा तुमच्यासाठी हळूहळू पण ठामपणे पुढे नेणारा ठरेल. सुरुवातीला काही गोष्टी मंदगतीने चालल्यासारख्या वाटतील, पण वेळ जसजसा पुढे जाईल तसतसं तुम्हाला त्यामागचं कारण समजेल. प्रत्येक अनुभव तुम्हाला काहीतरी शिकवून जाईल आणि त्यातूनच तुमचा आत्मविश्वास अधिक भक्कम होईल. या काळात तुम्ही घेतलेले छोटे छोटे निर्णयच पुढे मोठं यश देणारे ठरतील. नातेसंबंध, पैसा आणि काम या तिन्ही गोष्टींमध्ये संतुलन राखणं हेच तुमचं खरं बळ ठरेल. कधी थोडं थांबणं, विचार करणं आणि पुन्हा नव्या उमेदीने पुढे जाणं हीच तुमची यशाची गुरुकिल्ली असेल. हा पंधरवडा तुम्हाला बाह्य यशापेक्षा अंतर्मनातील स्थैर्य, संयम आणि योग्य दिशा यांची जाणीव करून देणारा आहे. तुम्ही शांतपणे पण खात्रीने तुमच्या ध्येयाकडे वाटचाल करत राहाल आणि हाच तुमचा सर्वात मोठा विजय ठरेल. एकूणच हा पंधरवडा तुमच्यासाठी स्थैर्य, प्रगती आणि समाधान घेऊन येणारा आहे. काही लहान अडचणी येतील, पण तुमच्या संयम आणि समजूतदारपणामुळे त्या सहज दूर होतील. योग्य नियोजन, सकारात्मक विचार आणि नात्यांमध्ये जपलेली गोडी यामुळे तुम्ही या काळात एक सुंदर आणि समाधानकारक अनुभव घेऊ शकाल. धन्यवाद.